अहमदनगर जिल्हा हा खरं तर ऊस शेतीसाठी प्रसिद्ध, मात्र ऊसाच्या पट्ट्यात सतत 20 वर्ष द्राक्षाची यशस्वी शेती करणाऱ्या शेतकऱ्याला आता आपण भेटणार आहोत। सेंद्रिय पद्धतीचा ते वापर करतात, तब्बल 70% द्राक्ष निर्यात होतात, हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य। आनंदराव गाडेकर यांनी ही कशी किमया साधलेली आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। संगमनेर तालुक्यातील बोरबन हे छोटंसं गाव, पठार भाग म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे। या गावातील आनंदराव नाथ गाडेकर गेली 20 वर्ष द्राक्षाचं पीक घेतात। जम्बो सीडलेस, शरद सीडलेस आणि काळी सोनाका सीडलेस या जातीपासून ते विक्रमी उत्पादन मिळवतात। मुळा नदी वाहते, संगमनेरच्या दक्षिणेला हा पठारभाग आहे आणि पठारभाग असल्यामुळे जी नदी वाहते ती इथं पाणी कमी असतं, म्हणजे उतार नदीला जास्त असल्यामुळे पाण्याची दुर्भिक्ष कायमस्वरूपी असतं आणि पारंपरिक पिके जे आपण ऊस केळी घेतो त्यांना पाणी फार लागतं आणि जे फळबागा घेतो त्याचा ड्रीप इरिगेशनचा वापर करून आणि कमी पाण्यात फळबागा यशस्वी आणि चांगलं उत्पन्न मिळू शकतं। आणि जे द्राक्ष आणि डाळिंब जी पिकं आहेत त्यांना सध्या मागणी भरपूर आहे। रासायनिक खतांचा वापर करण्याऐवजी सेंद्रिय खत वापरल्यानं उत्पादन जास्त मिळालं असं गाडेकर सांगतात। गांडूळ खताचा जास्त वापर केल्यानं अधिक फायदा झाला असंही त्यांचं म्हणणं आहे। द्राक्षाची छाटणी करताना शेतातील गवत, काडी, कचरा ड्रीप खाली टाकल्यानं जमिनीखाली गांडुळांची वाढ व्हायला मदत झाली, त्यामुळे मशागतीची तशी फारशी गरज पडलीच नाही। जे फळबागा आहेत रासायनिकपेक्षा सेंद्रिय खतांनी त्यांचा उपयोग जर केला तर उत्पादन अधिक येऊ शकतं आणि जो माल तयार होतो तो जास्त दिवस त्याचा सेल्फ लाईफ वाढतं, म्हणजे तो आपण दूरच्या बाजारपेठेत पाठवू शकतो। दिल्ली, अमृतसर ठिकाणी माल पाठवता येतो। त्याची चव फार वेगळी असते आणि जो रासायनिक खत आपण जे टाकतो त्याचं सेल्फ लाईफ पण मालाचं कमी होतं आणि लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात, म्हणून आम्ही जास्तीत जास्त सेंद्रिय खत वापरून द्राक्ष करतो। यावर्षी लावलेल्या 5 एकर द्राक्ष क्षेत्रात एकरी 12 ते 13 टन उत्पादन त्यांना मिळालंय। एका घडाचं वजन 300 ते 600 ग्रॅम आहे। यावेळी निघालेल्या उत्पादनातील 70% माल निर्यात झालाय, हे विशेष। त्याला एकूण खर्च, खत, औषधं, मजुरी आणि त्याला मांडव तयार करावा लागतो, त्याचा एकूण जो खर्च आहे द्राक्षाचा तो एकरी 7 ते 8 लाख रुपये येतो। पण जो सरासरी जो 10 वर्षासाठी जो खर्च आहे तो त्याचा विभागला तर मला एकरी 2 ते 2.5 लाख रुपये एकरी खर्च आलेला आहे। ह्या वर्षी माझ्याकडं विक्रमी उत्पादन आलेलं आहे। एकरी 12 टन द्राक्ष निघलेत। माझे एकूण क्षेत्र 5 एकर असून त्यापैकी 70% माल निर्यात झाला आणि जो 2 नंबर माल आहे मी आता सध्या दिल्ली, अहमदाबाद या ठिकाणी पाठवतो आणि बाजारभाव सुद्धा बरे आहे। एक्सपोर्टसाठी 70 रुपये आणि 2 नंबर जो माल आहे तो 40 ते 50 रुपये दरम्यान जातो। एकूण 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न येण्याची मला अपेक्षा आहे। अहमदनगर जिल्हा ऊसासाठी प्रसिद्ध। ऊसाला आळशी शेतकऱ्यांचं पीक म्हणून बऱ्याचदा हिणवलं जातं, त्याच पट्ट्यात ऊसाऐवजी द्राक्षासारखं नाजूक आणि सतत काळजी घ्यावं लागणारं पीक आनंद गाडेकर यांनी निवडलं। इतकंच नाही तर त्यापासून सतत 20 वर्ष चांगलं उत्पादनही मिळवून दाखवलंय। एकरी 7 ते 8 लाख रुपये मिळत असल्यानं आनंदराव सध्या खूपच समाधानी आहेत। शिर्डीहून नितीन ओझासह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।